गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कसे आहात? आपण आनंदी असणार यात शंका नाही. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या इंग्लिश स्पोकनच्या ज्ञानात भर पडावी त्या दृष्टीने अतिशय सुंदर, आकर्षक आणि नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अनुभवातून, प्रसंगातून, घटनेतून आपण बोलत असतो, काहीही झाले तरी मी गप्प बसणार, काहीही झाले तरी मी जिंकणार, काहीही झाले तरी मी पुस्तक वाचणार, काहीही झाले तरी मी लिहिणार, काहीही झाले तरी मी इंग्रजी शिकणार, काहीही झाले तरी मी इंग्रजी बोलणार, काहीही झाले तरी मी पाणी पिणार, काहीही झाले तरी मी शाळेत जाणार. असंख्य अगणित आपण अशा प्रकारची वाक्ये बोलत असतो. हीच वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता आली तर तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांना अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी असं का म्हणत आहे? इंग्रजी बोलण्यासाठी आपण जेव्हा एखादा नवीन पॅटर्न शिकतो आणि तो पॅटर्न, ती कॉन्सेप्ट आपण जेव्हा समजून घेतो आणि समजून घेतल्यानंतर जेव्हा ते नॉलेज आपण अप्लाय करतो, प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून त्याचा यूज करतो, तर तो आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणजे आपल्याला परमानंद होतो बघा. तर अशीच एक अभूत नाविन्यपूर्ण इंग्रजीची वाक्यरचना म्हणजे पॅटर्न मी आपणास शिकवणार आहे. बघा, काहीही झाले तरी या संपूर्ण वाक्यासाठी आपल्याला इंग्रजीमध्ये कम व्हॉट मे हा शब्द वापरायचा आहे. कम व्हॉट मे म्हणजे काहीही झाले तरी. मग सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला कम व्हॉट मे वापरल्यानंतर आपल्याला सेंटेन्स, पुढचं वाक्य लिहायचं आहे. राईट? बघा, पहिलं वाक्य मी आपल्याला सांगतो. कम व्हॉट मे आय विल गो. आता कम व्हॉट मे या संपूर्ण वाक्याचा अर्थ होतो काहीही झाले तरी. कम व्हॉट मे आय विल गो. काहीही झाले तरी मी जाणार. दुसरं वाक्य आहे कम व्हॉट मे आय विल विन. काहीही झाले तरी मी जिंकणारच. बघा, वाक्याच्या सुरुवातीला कम व्हॉट मे ही वाक्यरचना आली आहे आणि कम व्हॉट मे या वाक्यरचनेनंतर लगेचच दुसरं सेंटेन्स आहे. ते दुसरे सेंटेन्स म्हणजे आय विल विन. तिसरं वाक्य आहे कम व्हॉट मे आय विल ट्राय. काहीही झाले तरी मी प्रयत्न करणार. कम व्हॉट मे आय एम रेडी. काहीही झाले तरी मी तयार आहे. कम व्हॉट मे स्टे स्ट्रॉंग. काहीही झाले तरी खंबीर राहा, म्हणजे डोंट फिअर, घाबरू नका. कम व्हॉट मे डोंट क्राय. काहीही झाले तरी रडू नकोस. आता कम व्हॉट मे हा वाक्याचा पहिला भाग आहे आणि डोंट क्राय हा वाक्याचा दुसरा भाग आहे. मग मी काय सांगितलं? कम व्हॉट मे म्हणजे काहीही झाले तरी, आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य. मग 6 नंबरचं वाक्य, वन्स मोर आय एम रीडिंग. पुन्हा एकदा मी वाचत आहे. कम व्हॉट मे डोंट क्राय. काहीही झाले तरी रडू नकोस. कम व्हॉट मे कीप स्माइलिंग. काही झाले तरी हसत राहा. कम व्हॉट मे ट्रस्ट मी. काहीही झाले तरी माझ्यावर विश्वास ठेव. कम व्हॉट मे डोंट स्टॉप. काही झाले तरी थांबू नकोस. आपल्याला लहानपणी आपले आई वडील किंवा शाळेत शिकत असताना आवर टीचर्स वर गायडिंग अस. आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करायचे की थांबू नकोस, थांबला तो संपला. म्हणजे इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस, यू मस्ट परस्यू दिस सक्सेस. जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्या यशाचा आपल्याला पाठलाग करता यायला पाहिजे. राईट?
अजून आपल्याला जास्तीची प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत बघा. खूप सुंदर वाक्य आहेत. आता 11 नंबरचे वाक्य बघा. कम व्हॉट मे आय विल स्टडी. काहीही झाले तरी मी अभ्यास करणार. कम व्हॉट मे आय विल हेल्प. काही झाले तरी मी मदत करणार. कम व्हॉट मे कॉल मी. काही झाले तरी मला फोन कर. कम व्हॉट मे कम होम. काही झाले तरी घरी ये. कम व्हॉट मे फिनिश इट. काही झाले तरी ते पूर्ण कर किंवा ते संपव, म्हणजे ते काम पूर्ण कर. कम व्हॉट मे टेल द ट्रूथ. काही झाले तरी सत्य बोल किंवा सत्य सांग. कम व्हॉट मे आय विल बी देअर. काही झाले तरी मी तिथं राहणार किंवा मी तिथं असेन. तर बघा विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक, हम्बली आय एम रिक्वेस्टिंग यू, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, ॲज पर युअर ओन एक्सपिरियन्सेस, whenever you will get time or whenever you will have time, at the same time don't forget to use such sentences. Your English will be impressive one. तुम्ही अशा प्रकारची वाक्य बोला. जोपर्यंत आपण बोलत नाही तर व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर माइंड नोबडी कॅन अंडरस्टँड. की नेमकं आपल्या मनात काय चालू आहे, काय सुरू आहे, हे कोणालाही समजणार नाही. सो दॅट यू मस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्हाला व्यक्त व्हावंच लागेल. राईट. पुन्हा आपल्याला जास्तीची प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत याच पॅटर्नची. बघूया. कम व्हॉट मे वेट फॉर मी. काहीही झाले तरी माझी वाट बघ. कम व्हॉट मे डू युअर बेस्ट. काही झाले तरी तू तुझं सर्वोत्तम दे, म्हणजे चांगलं देण्याचा प्रयत्न कर. कम व्हॉट मे कीप मुव्हिंग. काही झाले तरी पुढे चालत राहा. कम व्हॉट मे डोंट गिव्ह अप. काही झाले तरी प्रयत्न सोडू नकोस, म्हणजेच हार मानू नकोस. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यू हॅव टू शो युअर करेज. अँड वेन यू विल शो युअर करेज, नोबडी कॅन डिफीट यू. जेव्हा आपण आपलं धैर्य दाखवतो, आपलं साहस दाखवतो, धाडस हिंमत दाखवतो, तेव्हा आपल्याला कुणीही हरवू शकत नाही किंवा आपला पराभव करू शकत नाही. कम व्हॉट मे सेव्ह मनी. काही झाले तरी पैसे वाचव. बिकॉज टुडेज इन्व्हेस्ट टुमारो सेविंग. आजची गुंतवणूक उद्याची बचत, असं म्हणतो आपण बघा. कम व्हॉट मे ईट वेल. काही झाले तरी चांगले खा, चांगले जेवण कर, नीट जेवण कर. कारण की हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती आहे. पैसा येणार जाणार, पण वी मस्ट टेक केअर ऑफ अवर हेल्थ. बिकॉज ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू हेल्थ इज वेल्थ. आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. त्याच्यानंतर बघा. कम व्हॉट मे स्लीप अर्ली. काही झाले तरी लवकर झोप. कम व्हॉट मे आय लव यू. काही झाले तरी माझे तुझ्यावर प्रेम आहे. अराउंड 25 सेंटेन्सेस वी हॅव स्टडीड वेल. जवळपास आपण 25 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आय थिंक 25 सेंटेन्सेस आर इनफ टू अंडरस्टँड एनी काइंड ऑफ कॉन्सेप्ट फॉर विच वी आर प्रिपेरिंग फॉर. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण तयारी करत असतो ती गोष्ट किंवा ती संकल्पना एकदा जर आपण समजून घेतली तर इट विल बी फॉर एव्हर. ती चिरकाल टिकत असते. राईट. आजचा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे. माझ्या भाषेत, माझ्या लँग्वेजमध्ये, माझ्या एक्सप्लेनेशननुसार, माझ्या प्रेझेंटेशननुसार, माझ्या कम्युनिकेशन स्किलनुसार आय ट्राईड माय बेस्ट टू एक्सप्लेन यू हाऊ टू यूज कम व्हॉट मे प्लस सेंटेन्स. म्हणजे कम व्हॉट मे आणि त्याच्या जोडीला वाक्य कसं वापरायचं हे मी आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप ॲज माय डिअर फ्रेंड यू पीपल विल यूज सच सेंटेन्सेस इन युअर डे टू डे लाईफ टू शो अदर की इवन यू हॅव द बेस्ट नॉलेज ऑफ इंग्लिश टू. म्हणजे इंग्रजीचं सुद्धा तुमच्याकडे अतिशय सुंदर नॉलेज आहे
असं तुम्ही जगाला दाखवू शकतात. आपल्याला गर्व नको, आपल्याला अभिमान नको. वी मस्ट बी हंबल वन किंवा वी मस्ट बी मॉडेस्ट वन. आपण नम्र असलं पाहिजे. आणि जो नम्र असतो का, तर पीपल आर रेडी टू रिस्पेक्ट हिम. पीपल आर रेडी टू रिस्पेक्ट हर. त्याच्या किंवा तिच्या हे जग सन्मान करत असतं, आदर करत असतं. पण आदर बी आपल्याला केव्हा मिळू शकतो? गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर तुम्ही इतरांना आदर देणार, तरच लोकं तुमचा आदर करणार. तर या गोष्टी लक्षात ठेवा. इन एव्हरी व्हिडिओ आय हॅव बीन ट्राईंग टू डिस्कस अ लॉट. खूप काही मी चर्चा करत असतो आणि माझ्या मनात जे काही असतं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो, आपला एकच वादा आहे, आपलं एकच विजन आणि मिशन आहे. गरिबातला गरीब विद्यार्थी, गरिबातली गरीब माणसं ज्यांना इंग्रजी शिकायची आहे, ते मराठी भाषेतून अतिशय उत्तमरित्या शिकू शकतात आणि विथ द हेल्प ऑफ पॅटर्न. लक्षात घ्या, मी एक गोष्ट कुठेतरी ऐकली आणि त्या गोष्टीवर मी बिलीव्ह करतो, की आपल्याला किती इंग्लिश ग्रामर माहिती आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. लक्षात घ्या बरं का. आपल्याला इंग्लिश ग्रामर किती माहिती आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपण कशी इंग्रजी बोलू शकतो, दॅट इज नॉट ऑल्सो इम्पॉर्टंट. पण इंग्रजी बोलण्यासाठी पॅटर्न्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुमच्याकडे पॅटर्न असेल ना, पॅटर्न म्हणजे सूत्र, त्याला आपण अजून म्हणू शुद्ध भाषेत फॉर्म्युला. तुमच्याकडे जर फॉर्म्युला असेल, पॅटर्न असेल, पॅटर्न म्हणजेच फॉर्म्युला आणि फॉर्म्युला म्हणजे पॅटर्न, तर यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस. तुम्ही हजारोच्या संख्येने वाक्य बनवू शकतात. कारण की यू कांट क्रॉस द लिमिट्स ऑफ दिस पॅटर्न. म्हणजेच आपण तो नियम मोडू शकत नाही किंवा त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. म्हणजे इन अ व्हेरी फ्यू वर्ड्स आय कॅन से दॅट अ पॅटर्न कॅन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू गिव्ह अ प्रॉपर शेप टू अवर स्पीकिंग स्किल. म्हणजे आपण जसं बोलतो का त्याला योग्य तो आकार देण्याचं काम त्या गोष्टी करत असतात. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक यू व्हेरी मच. नाईस टू डिस्कस यू.